काय मंडळी, बनवताय ना सुक्या बोंबलाचा रस्सा? बघा एकदा तरी करून माझ्या पद्धतीने, तुम्हाला पण आवडेल आणि घरच्यांनाही आवडेल. इतका टेस्टी आणि मस्त. एखाद्या दुसरा म्हणजे चिकन मटनच्या अशापेक्षा हा रस्सा नक्की करून पहा. नमस्कार, रेश्मा किचनमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करत जावा आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे आपण बोंबीलचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्या तुकड्यांना आपण पहिलं धुवून घ्यायचं, साफ करून घ्यायचं. एक दोनदा पाण्यातून मस्तपैकी साफ करून घ्यायचं आहे. आणि इथे आपण मसाल्यासाठी आहे ना थोडंसं खोबरं घ्यायचं, सुकं खोबरं मस्त खरपूस भाजून घ्यायचं आपल्याला ते. त्याचबरोबर एका साईडला इकडे आपण या साईडला बोंबीलही छान चोळून धुवून घ्यायचे आहेत. कारण कुठेही घाण कचरा वगैरे असतं ते वाळत काही असंच घातलं जात नाही, वाळूवरती वगैरे घातले जात, त्यामुळं ते थोडीफार धूळ असतेच त्याच्यात. त्यासाठी हे आपण धुवून चोळून घेणं गरजेचं आहे. तर ते घेतल्यानंतर इथे मसाल्यासाठी कांदा घेतलेला आहे आपण, कोथिंबीर आणि लसूण यांचं वाटण आपण छान असं खरपूस भाजून घेऊन मस्तपैकी वाटण करून घ्यायचं आहे. आता ते वाटण थंड होते तर तेवढ्या वेळात आपण काय करायचं, ते बोंबील काढून घेतलेत ना, तर ते बोंबील ना छान असे पॅनमध्ये तेल टाकायचं थोडंसं आणि खरपूस असे परतून घ्यायचे. त्यांनी काय होतं माहिती आहे का, खाल्ल्यानंतर जे आपल्या ह्याला घशाला जो ह्यांचा बोंबीलचा वास राहतो तो राहत नाही आणि आपण म्हणतो ना वास सुटतो जास्त मच्छीचा. तर असे बोंबील त्या तेलावरती फ्राय करून घेतले ना धुतल्यानंतर, तर त्यांचा बिलकुल वास येत नाही. तर मसाला थंड झाला आहे तर आपण तो वाटून घ्यायचा आणि आपण ओले बोंबील ते तव्यामध्ये ठेवले, त्यामुळे ते लगेच आपले एकदम कुडकुडीत होत नाहीत. त्यामुळे थोडंसं सोडून द्यायचं त्यांना आणि मग आपला मसाला मस्तपैकी पाणी थोडंसं घालायचं आणि वाटण करून घ्यायचं तयार. आणि इथं बोंबील मग आपल्या थोड्या वेळाने मस्त असे कुरकुरीत व्हायला सुरुवात होते. एकदम कडक करून घ्यायचे नाहीत, फक्त त्यांचा वास आणि मस्त भाजलेल्याचा फ्लेवर खूप छान उतरतो त्या रश्श्यामध्ये. टेस्टलीला खूप वेगळीच त्याची येते. तर या पद्धतीने करून पहा. साधे सिंपल जे आपल्याकडे असतात मसाले तेच टाकायचे आहेत, काही वेगळं नाही आहे. की लाल मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर टाकले थोडंसं कलरसाठी, मी एकदम जास्त पण नाही. तिखटवाले टाकले. इथे थोडंसं धने पावडर मी वापरली आणि जो मसाला वापरला आहे वाटला तोच आपण टाकायचा याच्यामध्ये. त्याचबरोबर हळद वापरले आणि ही छान असं तेलावरती पहिला मसाला मिक्स करून घ्यायचा. फक्त तेल जास्त कडकडीत गरम करून त्याच्यामध्ये हे मसाले वापरायचे नाहीत, कारण मसाले एकदा करपले ना मग त्यांची टेस्ट करपलेल्याचे उतरते, छान लागत नाही. त्यासाठी तेल एकदम कडकडीत करून मग ते मिरची पावडर वगैरे टाकायची नाही, मग ते जळालेल्याचा वास मारतं. तर तसं नाही करायचं आणि मग हे मसाले घालायचे. जर आपण डायरेक्ट तो मसाला वाटलेला वापरला ना तर तो तेल बाजूला होतो, तेलाचं असं तवंग जास्त येत नाही. कारण आपण थोडंसं तेल जर टाकलं ना आणि मसाले त्याच्यात टाकले ना तर त्याचा तवंग खूप वेगळाच येतो. आणि हे मस्त मसाले घातल्यानंतर हे जे बोंबील आपण फ्राय करून घेतलेले आहेत ते घालायचे. हलकेसे आपण त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये मस्त असं एकजीव झालं पाहिजे मसाल्यामध्ये. मग त्याचा जो टेस्ट एकमेकाला लागली ना की छान उतरतं. डायरेक्ट पाणी घालायचं नाही आणि ते गरम पाणी वापरायचं आपल्याला, थंड पाणी वापरायचं नाही. त्याने काय होतं, बोंबील आपण वापरले आहेत फ्राय करून, तर जर आपण थंड पाणी वापरलं ना तर त्या बोंबलाची जो फ्राय केलेल्याचा वास आहे ना तो निघून जातो. त्यामुळे इथे गरम पाणी घालायचं, शिजायला पण सोपं जातं, त्याची ती तर्री पण खूप मस्त येते आणि टेस्ट मध्ये फरक पडत नाही, अजिबात काही होत नाही. इतके मस्त असा बोंबीलचा रस्सा होतो. तुम्ही ओले बोंबीलपेक्षा या सुक्या बोंबलाचा रस्सा एकदा नक्की करून ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एकदा या पद्धतीने तुम्ही करा, काही टेन्शन नाही. खूप साधं सिंपल आहे. तर बोंबील धुवून घ्यायचे आणि मग मी वापरला आहे याच्यामध्ये कोकम, चवीनुसार मीठ वापरायचं आहे. त्याचबरोबर थोडीशी असलेली कोथिंबीर वापरली तरी चालते, नाही तरी पण चालणार आहे. आणि एकच उकळी आणायची, कारण हे सुकलेले बोंबील लगेच शिजतात. त्याच्यात आपण धुवून घेतलेत, भाजून घेतलेत, मग ते लगेच होतात. त्यामुळं जास्त काही उकळी काढत बसायचं नाही. एक मस्त अशी दणकून उकळी काढायची
की झालेच म्हणून समजायचा रस्सा असा झटपट आपला तयार। तर चला, व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।